नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही एसटी कर्मचारी असाल किंवा एसटीने प्रवास करणारे प्रवासी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। एसटी महामंडळाचा कारभार सध्या नेमका कसा चाललाय, कर्मचाऱ्यांचे शोषण, रखडलेले कामगार करार आणि अधिकाऱ्यांची मनमानी या सर्व अन्यायाविरुद्ध आता एक मोठा आक्रोश होणार आहे। प्रशासनाच्या कोणत्या भोंगळ कारभारामुळे कर्मचाऱ्यांची कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात मोठा मुद्दा आहे तो म्हणजे कामगार करारांचा। सन 2000 पासूनचे अनेक कामगार करार 2000, 2004, 2016, 2020 आणि 2024 अद्याप पूर्ण झालेले नाहीत। आज एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत खूपच कमी आहेत। 2026 मध्ये जेव्हा 8वा वेतन आयोग येईल तेव्हा ही दरी आणखी वाढणार आहे। म्हणूनच 1/4/2024 ची पगारवाढ मिळणे हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे। कर्मचाऱ्यांची अनेक देणी अद्यापही थकीत आहेत। राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणारा 55% महागाई भत्ता थकबाकीसह तातडीने मिळावा। 6,500 रुपये पगारवाढीचे गेल्या 48 महिन्यांपैकी तब्बल 46 हप्ते अद्याप मिळालेले नाहीत। कोरोना काळात जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना अद्यापही कोरोना भत्ता मिळालेला नाही, ही दुर्दैवी बाब आहे। महामंडळाने ज्या ई बसेस भाडेतत्वावर घेतल्या आहेत त्यामध्ये प्रत्येक किलोमीटर मागे महामंडळाला अंदाजे 24 रुपयांचे नुकसान होत असल्याचा दावा संघटनेने केला आहे। त्यामुळे खासगी गाड्या बंद करून स्वतःच्या मालकीच्या बसेस खरेदी करा आणि नवीन नोकर भरती करा अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे। कित्येक ठिकाणी चालक वाहकांना 11 ते 20 तास काम करण्यास भाग पाडले जात आहे, जे मानसिक छळासारखे आहे। तसेच सांगलीचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असूनही कारवाई होत नसल्याचा मुद्दा पत्रात म्हटलेला आहे। म्हणूनच भ्रष्टाचार रोखण्यासाठी 3 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणे गरजेचे आहे। मित्रांनो, एसटी हा महाराष्ट्राचा कणा आहे आणि तो कणा टिकवायचा असेल तर कर्मचाऱ्यांचे हित जपलेच पाहिजे। येत्या 17 मार्चला होणाऱ्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे। प्रशासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास होणाऱ्या नुकसानीला एसटी प्रशासनच जबाबदार असेल असा इशाराही देण्यात आला आहे। तुम्हाला काय वाटते, एसटी कर्मचाऱ्यांच्या या मागण्या योग्य आहेत का? तुमच्या आगारात सुद्धा अशीच परिस्थिती आहे का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा। अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक एसटी कर्मचाऱ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।